लकीताईने जिंकले ॲक्टिवा आणि मानाच्या पैठणीसह विविध बक्षिसे जिंकून विजेत्या ठरलेल्या भगिनींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद प्रभागात कायम ठेवणार असं मत सौ मनीषाताई प्रमोद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। मनीषाताई प्रमोद पवार आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद। हजारो महिलांनी घेतला खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा आनंद। 5,000पेक्षा जास्त गर्दी खेचणारा मनीषाताई प्रमोद पवार आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रम थेरगावमध्ये ठरला अव्वल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर थेरगावमध्ये इच्छुक उमेदवारांच्या आयोजित सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असून काल दिनांक 13 डिसेंबर रोजी जगताप नगर येथे सौ मनीषाताई प्रमोद पवार आयोजित होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाला 5,000पेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थित राहून हजारो महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। 5,000पेक्षा जास्त गर्दी खेचणारा हा कार्यक्रम थेरगावमध्ये अव्वल ठरल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। या कार्यक्रमाला थेरगावमधील विविध सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। सिने दिग्दर्शक जितेंद्र वाईकर यांनी होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला रंगत आणली। ॲक्टिवा 6G सह आणि इतर लकी ड्रॉ सह टीव्ही, फ्रीज आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं विजेत्यांना देऊन यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला। माजी नगरसेविका सौ मनीषाताई पवार आयोजित होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या खेळातील विजेत्यांची व लकी ठरलेल्या महिला भगिनींची नावे पुढील प्रमाणे। सुप्रियाताई चोरगे प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी मिळवलेला आहे 43 इंची टीव्ही आणि मानाची पैठणी। कोमलताई रूपटक्के यांनी द्वितीय क्रमांक पटकावून बक्षिसामध्ये मिळवलेले आहे एक पिठाची गिरणी आणि मानाची पैठणी। शारदाताई विजय राऊत यांनी तृतीय क्रमांक पटकावून सिलाई मशीन आणि मानाची पैठणी पटकावलेली आहे। तनुप्रिया सिद्धेश्वर लुटे यांनी चौथ्या क्रमांकावर राहून बक्षीस मिळवलेलं आहे एक सायकल आणि मानाची पैठणी। याचबरोबर पुढच्या विजेत्या आहेत सुनीताताई थोरात, 5वा क्रमांक पटकावून त्यांनी वॉटर प्युरिफायर आणि मानाची पैठणी बक्षीस मिळवलेला आहे। त्याचबरोबर श्रीदेवीताई गणेश अर्जुने यांनी 6व्या क्रमांकावर राहून एक कूलर आणि मानाची पैठणी जिंकलेली आहे। तर 7व्या क्रमांकावर सुप्रियाताई मोरे यांनी जिंकलेली आहे मानाची पैठणी आणि सोबत एक मिक्सर। आता आपण पाहूयात लकी ड्रॉ विजेत्यांची नावे। लकी ड्रॉ यामध्ये ॲक्टिवाच्या मानकरी ठरलेले आहेत कोमलताई दत्ता खुळे। त्याचबरोबर लकी ड्रॉ मध्ये मिक्सर पटकवलेला आहे रुपालीताई विजय बारवकर। पंखा ज्यांनी मिळवला आहे लकी ड्रॉ मध्ये त्यांचं नाव आहे कुमारी कल्पनाताई काटे आणि इस्त्री ज्यांनी मिळवलेले आहे लकी ड्रॉ द्वारे त्यांचं नाव आहे सौ पूनम प्रवीण सेला। लकी ड्रॉ विजेती ठरून ॲक्टिवा 6G ही दुचाकी जिंकणारी कोमलताई दत्ता खुळे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते, खूप आनंद होतोय। सर्वप्रथम मी मान्यवरांचे खूप खूप आभार मानते। आणि गरज होती मला गाडीची पण कॉलेजला वगैरे आणि माझी खूप चांगली होती मला भेटली। थँक्यू सो मच। अनएक्सपेक्टेड होतं की मला माझं नाव आल्यावरती मला विश्वास बसत नव्हता मलाच लागलं आणि होते आई वडील काय नेमकं वाटलं सगळं असं वाटलं होतं कधी असं होईल? थँक्यू सो मच हा कार्यक्रम बनवल्याबद्दल आणि सर्वांना खूप छान संधी दिली आहे। होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा खेळ खेळून बक्षिसे जिंकून विजेत्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसत आहे तो आनंद प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर कायम दिसण्यासाठी आणि तो आनंद कायम टिकवण्यासाठी त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 23चा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा भावना व्यक्त करून माजी नगरसेविका सौ मनीषाताई प्रमोद पवार म्हणतायत की खूप छान वाटलं मला आज महिला एवढ्या मोठ्या संख्येने थंडीचे दिवस असताना सुद्धा त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप जास्त संख्येने तिथं माझ्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला। वायकर सरांनी पण खूप महिलांना एंटरटेनमेंट केलं, खूप हसवलं आणि महिलांना म्हणजे एक दिवस आपल्या संसारातून वेळ काढून त्यांना एन्जॉय करता आला। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू होतं ते त्यांचं हसू बघून मला आनंद वाटला की आपला कार्यक्रम खरंच सक्सेसफुल झाला। मी महिलांसाठी आपल्या सायकल असेल, शिलाई मशीन असेल,
पैठणी साड्या होत्या आणि टीव्ही होता आणि बऱ्याच वस्तू होत्या की आपण महिलांना ज्या विनर झाल्या त्या महिलांना आपण दिले. स्कूटी होती आणि प्रथम लकी ड्रॉचं बक्षीस आपण हे केलं तर स्कूटी लकी ड्रॉ मध्ये फर्स्ट नंबरला आणि तिचं नाव आहे कोमल खोळे. त्या मुलीला स्कूटी मिळाली आणि खरंच मला अभिमान वाटतो की मुलीला स्कूटी मिळाली. तिला पुढच्या काळामध्ये शाळेमध्ये म्हणा कॉलेजला म्हणा जायला तिला सोपं झालं. मी तिचं मनापासून अभिनंदन करते आणि खूप छान वाटलं मला की तिला स्कूटी मिळाली. मी 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मी 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडून आले होते आणि पुढीलही काळामध्ये आपले आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुन्हा दुसऱ्यांदा ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक प्रभाग क्रमांक 23 मधून लढणार आहे. सांगायचं झालं तर मी आजपर्यंत प्रभाग 23 मध्ये जास्तीत जास्त मी महिलांसाठी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाला कुठले छोटे कार्यक्रम असू नाहीतर मोठे कार्यक्रम असू माझ्या कार्यक्रमाला महिला आवर्जून उपस्थित राहतात म्हणजे राहतात. मी आजची आणि त्या कार्यक्रमापेक्षा आजची गर्दी बघून मी भरून पावले. खरोखरच मला महिलांनी खूप छान प्रकारे मी माझ्या शब्दाला मान देऊन आज त्या माझ्या इथपर्यंत कार्यक्रमाला उपस्थित झाल्या त्याबद्दल मी खरोखरच महिलांचं मनापासून आभार मानते. थंडीचे दिवस असताना सुद्धा आपली मुलं बाळ घेऊन आज त्या माझ्यासाठी इथपर्यंत आल्या. स्वयंपाक सोडून त्या आज इथपर्यंत माझ्यासाठी आल्या. खरं त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. यावेळी चित्रपट दिग्दर्शक आणि प्रसिद्ध निवेदक जितेंद्र वाईकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. चित्रपट दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम करतो आणि स्टेजवर होम मिनिस्टर अँकर म्हणून सुद्धा काम करतो. संपूर्ण महाराष्ट्रभर मी आतापर्यंत अनेक ठिकाणी होम मिनिस्टरचे कार्यक्रम केले पण माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एवढा मोठा होम मिनिस्टरचा कार्यक्रम मी पहिल्यांदा पाहिला. त्याचं कारण असं आहे की आज मनीषाताईंचा माझा आजचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. मला अपेक्षाही नव्हती. जसा मी नेहमी कार्यक्रम करतो 1000-2000 महिला असतात. आज 5000 पेक्षा जास्त महिला होत्या आणि ते सगळं कंट्रोल करताना आम्हाला काय दमछाक झाली होती आणि ताईंनी आणि ताईंच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला जे सहकार्य केले जी साथ दिली त्याबद्दल खूप खूप ताईंचं सुद्धा मी धन्यवाद म्हणतो. आणि आजचा हा कार्यक्रम एक अजरामर कार्यक्रम झाला आणि त्यापेक्षा जास्त मला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल की एवढ्या मोठ्या जनसंख्येने प्रेक्षक महिला भगिनी इथे होता. याचाच अर्थ असा आहे की एवढ्या थंडीमध्ये फक्त आणि फक्त मनीषा ताईंच्या प्रेमाखातर ही सगळी मंडळी आली होती. त्यामुळं मनीषा ताई या तर मागे नगरसेविका होत्याच होत्या. या सगळ्या जनसंपर्काला पाहून या सगळ्या गर्दीला पाहून या सगळ्या आनंदाला पाहून याची मला खात्री पटलेली आहे की याही वर्षी मनीषा ताईच 100% निवडून येणार. माजी नगरसेविका सौ मनीषाताई प्रमोद पवार आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमादरम्यान खेरगावमधील विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये आपण पाहू शकतो की भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख चिंचोड विधानसभेचे कावराम सेठ बारणे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, सामाजिक कार्यकर्ते तानाजीभाऊ बारणे, सनी बारणे, करिश्माताई बारणे, रवी भिलारे, नम्रताताई भिलारे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, सोनालताई गाडे, विशाल बारणे, विशाल पवार, मयूर पवार, संभाजी बारणे, सागर बारणे, शाकीरभाई शेख, युनुस पठाण यांच्यासह देवमानेताई, मंजुताई गुप्ता, रेणुकाताई हेगडे, रितुताई कांबळे, सपनाताई पवार, सोमनाथ नाडे यांच्यासह विनोद पवार, प्रमोद पवार आणि श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.